मित्रांनो, आजच्या पहिल्या दिवशी आपण ड्रॉइंग कशी सुरुवात करावी, ड्रॉइंगची सुरुवात कशी करावी ते शिकणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला लाइनिंग पासून सुरुवात करायची आहे. काही लाइनिंग आपल्याला स्ट्रेट लाइनिंग या पद्धतीने मारायचे आहे. सरळ चालू द्यायचे लाइनिंग. त्यानंतर या बाजूने त्याच पद्धतीने करायचं आहे. काही उभ्या लाइनिंग करायच्या आहे. बिंदास चालू द्यायचं आहे. आपली तिडी चालली कशी चालली त्याची चिंता करायची नाही. खालून वरती चालू द्यायचे. काही तिरछ्या लाईनी करायची आपल्याला. विरुद्ध दिशेने काही सर्कल करायचे आहेत. सर्कलचा आकार चालू द्यायचा आहे. आपली फ्री हँड प्रॅक्टिस करण्यासाठी आपली ही गोष्ट आपल्याला गरजेची पडते. त्यानंतर काही ओव्हल या पद्धतीने काही आकार घेऊन पाहिजे आपल्याला. कर्व लाईन करायची आहे काही. या पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. पहिल्या दिवशी वेगवेगळे लाइनिंग करून पाहिजे आहे आपल्याला. कुठलाही कागद वापरायचा आहे आपल्याला जो दिसत असेल एखादा झेरॉक्स पेपर वगैरे झेरॉक्सच्या दुकानात मिळतात, खराब झालेले. पाठीमागून कोरा असतो तो सुद्धा घेतलेला चालेल. तीच प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. हे ओव्हल काढला आहे. या पद्धतीने साध्या ड्रॉइंगलाच आपण हीच प्रॅक्टिस आपल्याला ड्रॉइंग करताना कामी येईल. सर्कल काढलाय आपण. सर्कलला थोडा कर्व केला तर एकदम इझिली आपला अंदाजा शेप बनतो. एकदम साध्या पद्धतीने आपल्याला ड्रॉइंग करता येते. या पद्धतीने जर आपण केले, या साध्या रेषा आहेत, त्या साध्या रेषा घेऊनच आपल्याला ड्रॉइंगची प्रॅक्टिस करायची आहे. साधे एक आयत काढलं तर रेषेचंच महत्त्व आहे. रेषा व्यवस्थित घेतल्या तर आपल्याला वेगवेगळे आकार सुद्धा काढता येतात.
लाइनिंगचाच वापर करून बुक्स वगैरे असे बरेचसे आकार आपण घेऊ शकतो. आपल्याला पाहणीतली काही सिमेट्रिकल फॉर्म काढायचे असेल सरळ लाईन घेऊन लाइनिंगचाच वापर आहे. या पद्धतीने फ्री हँडली प्रॅक्टिस करायची आपल्याला. घुमवत राहायचं. काही सर्कल काढायचे, काही ओव्हल काढायचे. पहिल्या दिवशी आपल्याला हीच प्रॅक्टिस करायची. आपल्या घरातील वस्तू काढून पाहायच्या काही, त्याला सुद्धा याच आकारामध्ये ढालायचं आहे आपल्याला. घरी काही समजा कप असेल चायचा, तो सुद्धा ओव्हलमध्येच येतो. घेऊन करून लाईन करायची, ओव्हल करून ते सुद्धा ओव्हलच असतं. या पद्धतीने कपाचं ड्रॉइंग झाले. बशी सुद्धा ओव्हलमध्ये येते. बशी सुद्धा आपल्याला या पद्धतीने ओव्हलमध्ये. या पद्धतीने आपल्याला ड्रॉइंगला सुरुवात करायची आहे. एकदम सोपं आहे, काही कठीण नाही, सहज आणि सहज शक्य होणार आहे. त्यानंतर आपल्याला ते प्रॅक्टिस झाल्यानंतर काही आकार कसे घ्यायचे आहे आपल्याला ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी शिकवणार आहे. काही शेडिंग पद्धत आहे आपल्याला, लाईनचे स्ट्रोक मारून कसं काय शेडिंग द्यायचं त्याला आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.